नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या या जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर आज आपण प्रकरण 7व महत्वमापन शिकणार आहोत, की जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. हो ना, महत्वमापन. मग यामध्ये काय काय शिकणार आहोत ते बघूया आपण. विविध घनाकृतीच्या पृष्ठफळ व घनफळावर आधारित संमिश्र उदाहरणे, वर्तुळ कंसाची लांबी, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ इत्यादी विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे यांचे क्षेत्रफळ काढायचे. ठीक आहे, चला तर मग बघा काय म्हणते. मागील इयत्तामध्ये आपण काही त्रिमितीय आकृत्यांच्या पृष्ठफळांचा व घनफळांचा अभ्यास केला आहे. त्यासाठी लागणारी सूत्रे वापरू. बघा, इष्टिका चित्ती अशा प्रकारची असतं आणि ही झाली लांबी, ही झाली रुंदी आणि ही झाली उंची. मग इष्टिका चित्तीच्या उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ बरोबर उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ बरोबर 2h कंसात l अधिक b. h म्हणजे हाईट म्हणजे उंची, l म्हणजे लेंथ म्हणजे लांबी आणि b म्हणजे ब्रेड्थ म्हणजे रुंदी. आता एकूण पृष्ठफळ काढायचं असेल इष्टिका चित्तीचं तर 2 कंसात lb अधिक bh अधिक h. या ठिकाणी लिहू का मी. l बरोबर लांबी, h बरोबर उंची आणि b बरोबर रुंदी. मग इष्टिका चित्तीचे घनफळ लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची म्हणजे lbh. आणि आता हा घन आहे, हो की नाही. मग घनाचे उभे पृष्ठफळ म्हणजे ही घनाची प्रत्येक बाजू l असतं. मग घनाचे उभे पृष्ठफळ बरोबर 4l वर्ग म्हणा आणि घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6l वर्ग असं त्याचं सूत्र आहे. आणि घनाचं घनफळ काढताना आपण l घन असं वापरतो. बघा, वृत्तचित्ती आहे, अशा प्रकारची वृत्तचित्ती असते, परीक्षांमध्ये असते ना आपली तशा प्रकारची, किंवा बॉटल देखील अशा प्रकारचे असतात, विविध बॉटल मध्ये पाणी पित होते. तर वृत्तचित्तीच्या वक्र पृष्ठफळ बरोबर 2πrh, वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसात r अधिक h. या ठिकाणी r म्हणजे त्रिज्या आणि h म्हणजे उंचीचा आहे. हो ना, ही त्रिज्या आणि ही उंची. आणि वृत्तचित्तीचे घनफळ πr वर्ग h. आता हा शंकू आहे आणि ही शंकूची काय झाली, लंब उंची झाली, हो की नाही. तिरकस उंची बरोबर l, तिरकस उंची काय, तिरकस उंची बरोबर l. ही झाली तिरकस उंची शंकूची, ही झाली लंब उंची आणि ही झाली त्रिज्या. मग शंकूची तिरकस उंची l बरोबर वर्गमुळात h वर्ग अधिक r वर्ग किंवा l वर्ग बरोबर l वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग असं देखील आपण लिहित असतो. हो ना. मग शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर πrl, शंकूचे एकूण पृष्ठफळ πr कंसात r अधिक l आणि शंकूचे घनफळ πr वर्ग h असं होईल. 1/3 πr वर्ग. सॉरी हा. आता हा गोल आहे म्हणजे फुटबॉल वगैरे गोल असतो ना वर्तुळाकार तसं. मग गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4πr वर्ग. या ठिकाणी r म्हणजे त्रिज्या आणि गोलाचे घनफळ बरोबर 4/3 πr घन. अर्धगोल आहे हा, हा पूर्ण गोल, हा अर्धगोल. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ याच्या निम्मे 2πr वर्ग, भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ 3πr वर्ग आणि अर्धगोलाचे घनफळ 2/3πr करता येईल. आलं लक्षात तुमच्या. त्यानंतर बघा, सराव संच 7.1 आहे. हो ना, सराव संच किती आहे, 7.1. यामध्ये काय दिले आपल्याला, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी. बरोबर r बरोबर 1.5 सेमी. जे अगोदर दिले ते लिहून घ्यायचे पहिल्या. लंब उंची बरोबर h बरोबर किती आहे, सेमी. बघा, आकृती काढायची काही गरज नाही, पण हा आपला शंकू आहे
हो ना, उभं घ्यायला पाहिजे होतं का, असंही चालते असंही चालते. हा झाला म्हणालो लंब उंची, ही झाली त्रिज्या आणि हे झाले तिरकस उंची. तिरकस उंची यल, यलच पाहिजे, तिरकस उंची यल. त्याच्यावर आपल्याला शंकूचं घनफळ करायचं, हो की नाही. आता या शंकूचं घनफळ करायचंय, मग आपल्याला शंकूच्या घनफळाचं सूत्र वापरावं लागेल. मग शंकूचे घनफळ बरोबर काय, 1/3 पाय आर वर्ग एच, 1/3 पाय आर वर्ग एच, अशा प्रकारचं शंकूचं घनफळाचं सूत्र आहे, हो की नाही. आता पाय किती घ्यायचा आहे ते आपल्याला दिलं नाही, मग 3.14 घेऊया पाय. ठीक आहे, 3.14 घेऊ, कारण 7 भाग जात नाही. 1/3 गुणीला 3.14 गुणीला आर म्हणजे 1.5 चा वर्ग, हो ना, या आरचा वर्ग आणि गुणीला किती, एच म्हणजे 5, बाय बाय नाहीच ना आता, बरोबर 3.14/3 गुणीला 1.5 चा वर्ग 2.25 गुणीला 5 आणि छेद 1. आता याने याला भाग जातो ना, 3 न देऊया ना, मग 0.3721 आणि 3 15 बरोबर काय होईल, 3.14 गुणीला 0.75 गुणीला किती 5. मग 5 ने याला गुणूया, बरोबर 3.14 गुणीला 5 5 25 5 हातच्याले 2 5 7 35 आणि 2 37, किती नंतर दशांश 2 नंतर 3.75 होईल ना असं, 3.75. आता 314 गुणीला 375 करायचं आपण, दशांशाचा विचार नंतर करूया आपण, हो की नाही. मग किती होईल बघा, 5 न गुणूया, 5 20 0 हातच्याले 2 5 15 7 28 28 8 हातच्याले 2 7 1 2 9 आणि 7 1 21 इथे देखील 3 चौक 12 2 हातचाला 1 3 1 4 आणि 3 3 9 म्हणजे किती रे 0 15 5 9 10 17 7 हातचाला 1 7 9 10 11 म्हणजे दशांश किती नंतर आहे, इथं 2 आणि 2 4 नंतर 11.7750 एवढं आपलं उत्तर आलं, हो की नाही. 11 बरोबर 11.7750 आहे ना आपला गुणाकार, बरोबर, हो ना, 11.7750. 9 1 10 7 17 7 हाताला 1 4 5 6 7 काहीतरी चुकल्यासारखं वाटतं का, म्हणजेच याला 78 करूया, बरोबर काय होईल, हा 7 आणि 750 आहे म्हणून याला 78 घेऊया, 11.78 हे काय होईल मग आपलं सेमी घन. मग आपल्याला उत्तर काय लिहिता येईल, तर शंकूचे घनफळ म्हणून शंकूचे घनफळ बरोबर 11.78 सेमी घन म्हणा किंवा घन सेमी म्हणा, असं काही म्हणू शकतो आपण, ओके नाही. त्यानंतर बघ 2.6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ करा. बघा व्यास बरोबर डी बरोबर 2.6 सेमी आलं लक्षात. आता गोलाच्या घनफळाचं सूत्र काय आहे, गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय घन. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय घन, हो की नाही. पण आपल्याला इथे व्यास दिले, आपल्याला त्रिज्या करावी लागेल ना. मग त्रिज्या काय असते, व्यासाच्या निमपट असते. मग 2.6/2 बरोबर 1.3 सेमी. आलं की नाही लक्षात तुमच्या, यानं याला बघितलं की ते 1.3 सेमी असं आपलं उत्तर आलं. पण
सेम. मग आता गोलाच्या घनफळाचं आहे सूत्र काय म्हणालो आपण 4/3 पाय घन. मग याच्यामध्ये ठेवूया आपण काय ठेवूया 4/3 गुणिला 3.14 गुणिला 1.3 चा घन. पहिलाच 1.3 चा काय करावं लागेल आपल्याला घन. 1.3 चा कसं हो नाही यार, इथे किती आहे हे दुसरं उदाहरण आहे. हे काय माहितीये का, हे दुसरं उदाहरण आहे आणि व्यास आहे आपला 6 सेमी आणि त्रिज्या किती होईल मग निम्मे म्हणल्यावर 3 सेमी असं पाहिजे होतं. 2.6 नाही ते. आणि मग इथे काय होईल 3.14 गुणिला त्रिज्या किती आहे 6 चा घन. हो की नाही. 4 पाय घन म्हणजे 6 चा घन का 3 चाच घन हो, कारण त्रिज्या 3 आहे ना आपली. 3 चा घन भागीला बरोबर 4 गुणिला 3.14 गुणिला 3 चा घन किती 3 चा घन करताना 3 गुणिला 3 गुणिला 3 करतोय ना आपण 3 वेळेस. 3 त्रिक 9 9 त्रिक 27. मग 3 ने याला भाग देऊया 3 9 27. काय उरलं आपल्याकडे 4 गुणिला 3.14 गुणिला 9 हो ना. मग 4 ने याला हे करूया 14 चौक 56 आणि 4 त्रिक 12 गुणिला 9. आता 9 न गुणू 9 सकी 54 4 हातच्याले 5 9 5 45 आणि 5 50 5 9 2 18 5 23 3 हातच्याले 2 9 1 9 10 11 आणि 2 नंतर दशांश 113.4 एवढा आला आपलं उत्तर. आणि म्हणून गोलाचे घनफळ बरोबर 113.04 घ सेमी किंवा सेमी घन. ओके नाही. इथे सेमी वर्ग आहे आणि इथे सेमी आहे. सेमी घनच आहे म्हणजे सेमीचा घन. आलं लक्षात तुमच्या. गोलाचं घनफळ आपण अशा प्रकारे काढलं. हो की नाही. असं होतंय. आलं लक्षात. फक्त अगोदर दिलेली माहिती घ्यायची ठेवायची आणि त्याच्यानंतर ते सूत्र वापरायचं. त्याच्यामध्ये किमती ठेवून आकडेमोड करायची. सोप्यात सोपं कसं होईल ते. ओके नाही. अगोदर आकडेमोड करा नंतर गुणाकार करा म्हणजे काय होईल माहितीये का मोठं होणार. तुम्ही एकदाच गुणाकार कराल नंतर भाग द्याल तर थोडस किचकट आणि अवघड होईल. एका लंबवृत्तीच्या तळाची त्रिज्या बरोबर किती 500 मी. उंची दिली आहे आपल्याला असं बी वाटलं. आर बरोबर किती 500 मी आणि उंची बरोबर 40 मी. आपल्याला काय करायचंय लंबवृत्तीचे एकूण पृष्ठफळ करायचं. लंबवृत्तीचे एकूण पृष्ठफळ किती आहे 2 पाय कंसात एच अधिक आर. इथे एच पाहिजे होता ना. मग लंबवृत्तीचे तिचे पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर कंसात एच अधिक आर. अशा प्रकारचं लंबवृत्तीची तिच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे हो ना. मग आता बघ हा बरोबर 2 गुणिला 3.14 गुणिला आर किती आहे 5 कंसात 20 अधिक 5 होईल की नाही. 20 अधिक 5 असं होईल. 20 आहे 40 आहे ना. बरोबर काय होईल 2 गुणिला 3.14 गुणिला 5 गुणिला किती 45. 5 गुणिला किती होईल 45 असं होईल. मग आता काय होईल या दोघांचंच करूया. 5 दुनी 10 आणि 10 ने याला गुणलं 450 हो ना.
आलं लक्षात तुमच्या? बर, या दोन गुणिला 3.14 गुणिले 5 5 5 5 25 5 हातच्याले 2 5 चोक 20 आणि 2 22. हे थोडस मोठंच अवघड होईल. आपण काय करूया, 2 गुणिला 5 गुणिला 45 गुणिला 3.14, हो की नाही. याचा गुणाकार करूया, बेपंचे 10, 10 ने याला गुणलं किती 450 गुणिला किती 3.14 बरोबर. एका शून्याला एक शून्य. आता 3.14 गुणिला 45 करा. 5 चोक 20 शून्य हातच्याले 2 7 आणि 5 त्रिक 15 14 चोक 56 आणि 12 0 3 1 4 1 14 130 14 130 असं होईल की नाही. आपण 1,41,300. आता बघा याच्यामध्ये दशांश किती नंतर येईल, 2 नंतरच यायला, म्हणजे दोन नंतरच यायला ना. इथं 2 नंतरच दशांश आहे ना, बरोबर. 1413. हे काय, म्हणून लंबवृत्तचित्तीचे लंब एकूण पृष्ठफळ एकक काही सेमी गुणिला सेमी, सेमी वर्ग. पण सेमी दोनदा आहे, हा एकदा सेमी आणि हा कंस एकदा सेमी, तिथे तर बेरीज आहे. सेमी गुणिला सेमी काय होईल, सेमी वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर असं देखील आपल्याला म्हणता येईल. असं होतं हे गणित. आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर बघूया, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी आहे. तर त्याचे वक्र पृष्ठफळ काय. मग गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं काय सूत्र आहे, गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 पाय वर्ग. हो ठीक आहे. आता 22/7 घेऊ पाहिजे किंमत, कारण इथे 7 आहे ना. मग 4 गुणिला 22/7 गुणिला 7 गुणिला 7 होईल असं. याला छेद नाही म्हणजे 1 घेऊ. हा 7 7 कॅन्सल. काय उरला आपल्याकडे, 4 गुणिला 22 गुणिला 7, या दोघांचा गुणाकार 22 चोक 88 गुणिला 7. मग काय होईल, 7 या 56 6 चले 5 56 5 61 616 सेमी वर्ग. आलं लक्षात? मग म्हणून काय होईल, गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती होईल, 616 सेमी वर्ग असं होईल. आलं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे ही आकडेमोड करून आपल्याला अशा प्रकारे हे उत्तर काढता येते. आलं लक्षात तुमच्या? असं हे गणित होतं, खूप सोपं. त्यानंतर बघा, धातूच्या एका इष्टिका चित्तीची लांबी रुंदी उंची अनुक्रमे 44 सेमी आहे. लांबी बरोबर एल बरोबर 44 सेमी, हो की नाही. आणखी रुंदी अनुक्रमित म्हणते ना, रुंदी बी बरोबर 21 सेमी आणि उंची बरोबर किती, एच बरोबर 1200. एच बरोबर किती 1200. तर ती वितळवून 24 सेंटीमीटर उंचीचा शंकू तयार केला, तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढायची. याच्यावरनं काय करावं लागेल आपल्याला, अगोदर इष्टिका चित्तीचं घनफळ काढूया, नंतर घनफळ काढूया, नंतर शंकूचं घनफळ काढूया, हो की नाही. इष्टिका चित्तीचे घनफळ
घनफळ. इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? तिघांचा गुणाकारच असेल, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. बरोबर काय होईल? 44 गुणिला 21 गुणिला 12. हो ना. मग 44चा 21चा गुणाकार करूया पहिल्यांदा आपण, आणि मग 12चा सोपा जाईल. हो ना. 21 आणि 44 4 8 4 8 4 2 9 924. हो ना. 924 गुणिला 12. मग काय 12 चौक 48 8 हातच्याले 4 12 दोन्ही 24 आणि 4 28 8 हातच्याले 2 12 9 अष्टोदरीशन 110 झालं. 110 सेमी घन. घन हे काय झालं? इष्टिका चित्तीचे घनफळ झालं किती? 110. तसं ठेवलं की रे बरं, जाऊ द्या राहू द्या. आता काय म्हणते माहिती आहे का? याच्यापासून वितळून आपल्याला काय करायचं आहे? ती वितळून 24 सेंटीमीटर उंचीचा शंकू तयार केला. म्हणजे एच बरोबर त्रिज्या बरोबर आर घेऊया, त्रिज्या बरोबर कॅपिटल आर, आणि उंची एच बरोबर किती? 24 सेमी. ओके. मग आपण शंकूचे घनफळ काढू. शंकूचे घनफळ काय असतं? शंकूच्या घनफळाचं सूत्र 1/3 पाय आर वर्ग एच. एच बरोबर 1/3 गुणिला 3.14 गुणिला किती? आर वर्ग गुणिला एच किती आहे? 24. आलं लक्षात तुमच्या? आणि शंकूचं घनफळ किती आहे? 11088 होईल असं. 11088. असंच राहू देऊ आपण. असंच राहू देऊ. पण काय माहितीये का? या इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ. कारण काय? आपण ही इष्टिका चित्ती वितळवून काय तयार करायचोय? आपण शंकूचं घनफळ तयार करतोय की ज्याची उंची किती आहे? ज्याची उंची आहे 24 सेंटीमीटर. हो की नाही? मग आता बघा, हे अशाला असंच लिहूया का? 44 गुणिला 21 गुणिला 12 बरोबर शंकूचं घनफळ किती आहे? 1/3 गुणिला 22 सप्तमांश गुणिला आर वर्ग गुणिला 24. हो ना. इथं 22/7 लिहूया. मग आता आर वर्ग बरोबर 44 गुणिला 21 गुणिला 12 आणि छेदाला काय येईल? गुणिला 3 गुणिला 7 बाय काय येईल? 22 गुणिला 24. छेद अंशाला गेले, अंश छेदाला आला. हो की नाही? छेद अंशाला गेले, अंश छेदाला आला. बरं, आता कितीने भाग देऊ? इथं 22 दुनी 44 झाले, इथे 12 दुनी 24 झाले. हा 2 2 कॅन्सल. काय उरलं आपल्याकडे? 21 गुणिला 3 गुणिला 7 बरोबर 21 गुणिला 7 21. मग आर वर्ग बरोबर किती? 441 या दोघांचा गुणाकार, आणि म्हणून आर बरोबर किती असेल? 21. आर बरोबर किती असेल? 21. मग शंकूच्या तळाची त्रिज्या आर बरोबर 21 सेमी असं आपल्याला म्हणता येईल. आर बरोबर किती? 21 सेमी असं आपल्याला म्हणता येईल. लक्षात तुमच्या? अशा प्रकारे हे गणित होतं 5वं. आता
त्यानंतर 6वं आकृती 7.8 व 7.9 मध्ये भांड्याची मापे पहा, त्यावरून वृत्तचित्तीच्या आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल, याच्यामध्ये किती जग भरून पाणी मावेल म्हणते, ओके नाही. आणि इथे किती म्हणजे पाण्याचा शंकू आकृती जग आहे अशा प्रकारचा, ज्याची की उंची 10 सेंटीमीटर आहे, त्रिज्या 3.5 आहे, आणि इथे किती आहे, त्रिज्या 7 आहे आणि उंची किती आहे 10. हो ना, आलं लक्षात तुमच्या. माझ्या मते आज आपण इथं थांबलेलं बरं. हे सर्व तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो, आणि ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. कुठं कोणतं सूत्र वापरता येईल त्याचा विचार करा. अगोदर दिलेली माहिती लिहा आणि त्याच्यावरनं आपल्याला ठरेल, आणि मग आकडेमोड करा, मग गुणाकार करायला सोपं जाईल. धन्यवाद. भेटूया उद्याच्या तासिकेत. गुड बाय.